नाही. कारण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मला एखाद्या गुन्ह्यामध्ये सापडणार त्यावेळी मी हेच विचाराल तुम्हाला की तुम्ही मला ऐकलं होतं का. कारण मी आलो तेव्हापासून बऱ्याच वेळा मला गोसे हायस्कूलच्या कंप्लेंट आलेल्या होत्या की स्कूलच्या बाहेर काही मुलं उभे राहता, हे करता ते करता. त्यामुळे माझी अपेक्षा ही आहे की जेव्हा मला इथं गोसे हायस्कूलला जेव्हा बोलवलं की तेव्हा मला तुमच्याशी बोलायला वेळ भेटला नाही. याच्यापुढे मी बरेच दिवस इथं राहणार आहे, त्यामुळे तुमचं आणि माझं 100% परत समोरासमोर येणं होणार आहे. त्यावेळी मी विचारणार की विद्यार्थी कुठला आहे, घोसे हायस्कूलचा आहे का. त्यावेळी तुम्हाला बोलायला बिलकुल मी चान्स देणार नाही. त्यामुळे माझी अपेक्षा हीच आहे की फक्त माझं 5 ते 10 मिनिटं ऐकावं. कारण मी पण विद्यार्थी दशेत होतो, त्यावेळेस मी पण तुमच्यासारखंच केलेलं आहे. परंतु त्यावेळी आम्ही काहीतरी ठरवलं होतं, काहीतरी आयडॉल ठरवले होते, आमचे काहीतरी ध्येय ठरवले होते. त्यामुळे आम्हाला इथं स्टेजवर बसायचा चान्स आलेला आहे. तुम्ही बघत आहात की सरांनी सांगितलं की काही काही तुमच्या स्कूलमधलेच विद्यार्थी आहेत की जे आता इथे डॉक्टर्स आहेत किंवा इतर पोस्टवर आहेत. मित्रांनो, मला आयडॉल ठरवा असं काही म्हणत नाही मी, परंतु आलेलो आहे ते थोडं ऐकून घेतलं तरी ते तुमच्यापैकी 10% लोकांनी जरी आपल्या आचरणात आणलं तर माझ्यासाठी फार मोठं राहील. मित्रांनो, आत्ताची तुमची परिस्थिती की तुमच्या एज्युकेशनसाठी तुमचे आई वडील जे प्रयत्न करतायत, सर्व आपण आहे मिडल क्लासमधून आलेले आहेत. घोसे स्कूलचे विद्यार्थी जे आहेत ते सर्व गरिबीतून, त्यानंतर स्कूल ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहात आपण. तुमचे आई वडील तुम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये शिकवत आहेत ते त्यांना आयडॉल ठरवा तुमच्या आई वडिलांना. परंतु आम्ही दिवसेंदिवस बघतोय की तुमचे आयडॉल वाळूवाले किंवा रिकामी कामं करणारे, गुंड प्रवृत्ती करणारे असे आयडॉल होत आहेत. आणि 100% ते अतिशय चुकीचं आहे. कारण तुमची ही स्टेज आहे की या स्टेजवर तुमच्यामध्ये फरक पडणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचे शिक्षक, पालक प्रयत्न करतायत, परंतु तरी सुद्धा जर त्यात फरक पडत नसेल तर मग आम्हाला फरक पडावा लागतो. मित्रांनो, दिवसेंदिवस जेव्हा आम्ही काम करतोय, आता मी जेव्हा पोलीस खात्यामध्ये काम करतोय त्यावेळेस सर्वात मोठी आमच्या समोर अडसर येतोय की विद्यार्थ्यांच्या हातात आलेला मोबाईल. आज या मोबाईलमुळे इतकी चुकीची कामं घडतायत आणि ज्या दशेमध्ये तुमचं वय शिकायचं आहे त्यावेळी तुम्हाला सर्वांना जेलमध्ये बसावं लागतंय. आज असे पण गुन्हे आले आमच्याकडे की 5वी आणि 6वीचे विद्यार्थी सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. मी इथे यायच्या आधी एक उदाहरणच सांगतो तुम्हाला, कारण ते खरं आहे. तुम्हाला सर्वांना मोबाईल बघायला आवडतं ना, त्यामुळे मी जे बोलतो आहे ते तुम्ही युट्यूबवर सर्च केलं ना 100% तुम्हाला ते केसेस भेटतील त्याच्यामध्ये. की नंदुरबारला असतानाची गोष्ट आहे की एक 7वी ते 8वीचा विद्यार्थी होता फक्त, की त्याला एक पोस्ट आली. ती पोस्ट त्यांनी फक्त बघितली आणि फॉरवर्ड करून दिली आणि त्या पोस्टमुळे त्या शहरामध्ये 2 दिवस दंगली झाल्या. आणि दंगली झाल्यानंतर विचार करा किती मोठं नुकसान झालं. शासनाचं झालं, तुमच्यासारख्यांच्या पालकांचं झालं की 2 दिवस त्यांचा व्यवसाय बुडाला. हे का झालं तर काही न बघता एक पोस्ट त्यांनी फॉरवर्ड केली आणि त्याच्यामुळे झालं. आणि माझी इच्छा नसताना मला तो 7वी 8वीचा विद्यार्थी जो होता आणि त्याच्यासोबतची 2 मुलं होते त्यांना आरोपी बनवून रिमांड होमला पाठवावं लागलं. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की चित्रगुप्त आहे ना, चित्रगुप्त तुमचं जे आहे कॅरेक्टर वरती बसलेला असतो आणि तो लिहून ठेवतो खाली की हा पुढं काय बनणार आहे, हा ऑफिसर बनणार आहे का, कुठला काय शेतकरी बनणार आहे का, कुठला गुंड बनणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही एकदा इथून पास झाल्यानंतर तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते फक्त पोलीसच लिहिणार आहे आणि त्याला कोणीच बदलू शकत नाही. कोणाचेही फोन आले, कुठल्या देवाचाही फोन आला ना तरी सुद्धा ते कॅरेक्टर सर्टिफिकेट बदलत नाही आणि ते कॅरेक्टर सर्टिफिकेटवरच तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरलेली राहते. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो विनंती आहे की आत्ता जेही तुमचे शिक्षक सांगतायत, पालक सांगतायत, ही स्टेज आहे तुमची. आत्ता तुमचे आयडॉल ठरवायची, आपले ध्येय ठरवायची, आपल्याला काय बनायचं आहे ते ठरवायची. आणि आता आपल्याला भरपूर सोर्सेस, भरपूर साधनं उपलब्ध झाले, आपल्याला जे आवडतं ते करायचं. आणि तुमचे पालक देखील मी बघतो की रिक्षा चालवता, भाजीपाला विकता, परंतु त्यातूनही पैसे कसे तरी जमवून आपल्या मुलांना काहीतरी मोठं व्हायला पाहिजे, यांना परत आपण जी कामं करतो ती कामं नको करायला लागायला यासाठी प्रयत्न करत राहता. परंतु तुमचे जे आहेत, तुमचे स्वप्न हेच आहेत आता की मला एक अँड्रॉइड 50,000चा मोबाईल पाहिजे आणि 1 लाख रुपयाची बाईक पाहिजे. तुमचं वय आता काही मोबाईल वापरायचं नाही आणि बाईक वापरायची नाहीये. ज्या काही गरजांसाठी फक्त मोबाईल लागतो तो मोबाईल वापरा तुम्ही. जे सोशल साईट्स तुम्ही वापरताय, आता इकडं सर्व विद्यार्थी मैत्रिणी पण आहेत, सर्व मुली पण आहेत. तुमच्याकडूनही माझी हीच अपेक्षा आहे की जे मोबाईल तुम्ही वापरत आहात
तुमच्या आईवडिलांकडून मोबाईल घेता आणि सुरू करता तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम यूज करणे. काही गरज नाही तुम्हाला या वयामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करायची. तुमचे जे काही मेसेजेस आहेत नाही म्हणताय तुम्ही, परंतु ठीक आहे, बघितलं मी कोण कोण नाही म्हणते ते. तुमच्या पालकांना विचारून बघेल मी की तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम फेसबुक आहे का. कारण फार फार उदाहरण येत आहे, रोज येते आमच्या समोर की फेसबुक इंस्टाग्रामवर तुम्ही तुमच्या मित्र बनवले, मैत्रिणी बनवल्या. काही गरज नाही. तुमचं पाचोरा छोटंसं शहर आहे, त्याच्यामध्ये सर्व मैत्रिणी जवळ जवळ आहे. तुम्हाला काहीच गरज नाही बाहेरचे कोणी मित्र बनवायचे आणि मैत्रिणी बनवायचे. कारण तुम्हाला माहीत नसतं की समोरून तुम्हाला कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि तुम्ही अजाणतेपणे ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून घेता. तिकडून तुम्हाला ते एक मुलगी म्हणून तुमच्याशी चॅटिंग करता. कारण तुम्ही जेव्हा कुठली गोष्ट मोबाईलवर सर्च करता ना, त्यावेळी तुमची एक आयडेंटिटी बनून गेलेली असते की ह्या मुलीला काय आवडतं, कोणाशी बोलायला आवडतं, हिची घरची परिस्थिती काय आहे. त्याप्रमाणे समोरून तुमच्याशी जो कोणी गुन्हेगार असतो तो तुमच्याशी चॅटिंग करतो, तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे बोलायला सुरुवात करतो आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याशी सर्व शेअर करायला लागतात आणि यातूनच मोठे गुन्हे घडतात. बघा, 40गाव काही खूप लांब नाहीये. मी यायच्या फक्त सर 4 महिने आधीची गोष्ट आहे. 40गावची एक चांगल्या घरातली मुलगी होती, तिचे वडील क्लास 1 ऑफिसर होते. ती फेसबुकवर इंस्टाग्रामवर सर्व शेअर करायची. शेअर करता करता बरोबर तिला जे आवडतं ते टाकलं गेलं. तिला समोरचा जो मुलगा होता, समोरच्या मुलांनी तिला विमानाचं तिकीट पाठवलं, त्यानंतर पैसे पाठवले शॉपिंग करायसाठी. तिचं वय होतं 19 वर्ष आणि ती 40गावहून निघाली, औरंगाबाद एअरपोर्टला गेली आणि तिथून पुढे गेली. ती आम्ही खूप प्रयत्न केले त्याच्यामध्ये आणि त्या मुलीला उत्तराखंडहून आणलं सर. तिचं नशीब चांगलं की आम्ही तिथं पोहोचलो आणि तिला घेऊन आलो. तुम्ही विचार करा की उत्तराखंड सारख्या ठिकाणी ना तुमचे आईवडील पोहोचले असते का, कोणीच पोहोचलं नसतं. तुम्ही कुणाला ओळखत नाही. तर सर्व विद्यार्थी मैत्रिणींना माझं 100% हे आहे आव्हान आहे की सोशल मीडिया वापरू नका. आणि सर्व पालकांनी पण लक्षात द्या, कारण मी पण पालक आहे, तुम्ही पण पालक आहात. माझ्याकडून पण माझ्या मुलांना मोबाईल दिला जातो, परंतु असे पण काही काही सेटिंग आहेत आपल्या मोबाईलमध्ये की आपल्या मुलांनी काय बघावं आणि काय बघू नये हे सेटिंग करता येतं आपल्याला. त्यामुळे केवळ त्याला मोबाईल द्यायचा, तो काय बघतो आहे ते पण विचार करायचा नाही असं करू नका. आपला मुलगा मुलगी काय बघतात त्या सोशल साईट्सवर ते कधीतरी त्याला विचारत जा. तुम्हाला कळत नसेल तर ज्याला घरात कळतं त्याला तरी बघायला लावत जा की हा फलाना फलाना काय बघतोय. कारण आपण फार व्यस्त झालो आहोत, आपण पालक. आपल्याला वेळ नाही आपले मुलं काय करताय हे बघायला. आपण फक्त त्यांना काय आवडतं ते द्यायचा प्रयत्न करतो, परंतु आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो याच्याकडे जास्त लक्ष देत नाही असं मला वाटतं. आज प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे, सर्व पालकांच्या घरी मोबाईल आहे. तरी या अनुषंगाने पालक आलेले आहेत की त्यांना काय असेल ते करू द्या, परंतु मोबाईलमधून जे बघता आहेत, काय काय करतायत त्याकडे लक्ष द्या. अजून एक शेवटचं सांगतो की नंदुरबारला असतानाच किस्सा आहे की ती मुलगी जी होती ती केवळ 7वीची मुलगी होती आणि वडील आजारी होते तिचे. तिची आई धुणे भांडे करायची. आपल्या मुलगी कुठल्या साईट्स बघती कधी तिने विचार केला नाही. इंस्टाग्रामवर तिने आपोआप स्वतःहूनच आपलं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं. समोरच्या जो कोणी होता त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर तिने तिचे फोटो पाठवले, व्हिडिओ पाठवले आणि त्या मुलाला भेटायला गेली. परंतु महिलांना एक 6th सेन्स असतो. तर नशीब त्या 6th सेन्समुळे ज्यावेळेस ती कुठं बाहेर त्या मुलासोबत गेली तेव्हा ते लक्षात आलं की हे काहीतरी चुकीचं होतं असं म्हणून ती रडत रडत रोडवर आली. तिथून एक जोडपं चाललेलं होतं, ते त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला आली. तिचं नशीब चांगलं होतं की आज तिला काहीतरी वाटलं म्हणून ती इथपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत आली आणि त्यानंतर होणारी घटना टळली होती. तर आपण खूप काळजी घ्या आता. आणि तुम्हाला पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही भरपूर साधनं उपलब्ध करून दिली. पोलीस स्टेशनचे फोन असो किंवा डायल 112 म्हणून आहे, तुम्ही 112 डायल करा. तुमच्यासाठी 5 मिनिटामध्ये पोलीस तिथे येतील. आणि तुमच्या सर्वांकडून मी अपेक्षा करू शकतो ना, करू शकतो का अपेक्षा मी सर्वांकडून? तुमचे आयडॉल कोण ठेवाल तुम्ही? सर्वप्रथम तुमचे आयडॉल तुमचे आई वडील ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला काय बनायचं ते ठेवा. आपले आयडॉल इथं बघतोय तसे आयडॉल नका ठेवू तुम्ही. आणि तुमच्या सर्वांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, तसेच नवीन वर्षासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.